हेलो गाइस, नमस्कार। कैसे हो सब? तो मैं दीप ठक्कर स्वागत करता हूँ आपके आज के ब्लॉग में। तो आज मेरा फर्स्ट ब्लॉग है और फर्स्ट ब्लॉग ऐसा है कि हम लोग सब जा रहे हैं ग्रुप लोनावला आई क्वीरा देवी के दर्शन करने के लिए। आज टी शर्ट लॉन्च है, ऑफिशियल टी शर्ट जो ग्रुप का टी शर्ट है वो। तो हम सब बाइक पे जा रहे हैं, जैसे कि 5-6 बाइक्स है। हम लोग 7-8 जन मिलके जा रहे हैं। तो हम जा रहे हैं बाइक पे, बस अभी निकलने वाले हैं। तो अभी सब फ्रेश होके निकल ही रहा हूँ। तो मिलते आगे आके, रहते लास्ट तक देखते रहिए व्लॉग, देखते। सो गाइस, निकल रहा हूँ मैं अभी, बस निकला हूँ। बस अभी बाइक स्टार्ट कर रहा हूँ। अभी अपनी बाइक ये हमारी एक्टिवा। तो बस अब निकल रहा है। अभी वॉचमैन अंकल सोए, उनके लिए अभी थोड़ा गेट खोलते हैं। काका सोए देखो कैसे, तो ज़रा गेट खोलते हैं फिर निकलते हैं। तो गाइस मिलते ज़रा एरिया पहुँच के। एरिया में सब लोग खड़े मेरा वेट कर रहे हैं। तो मिलते एरिया में जाके, कौन कौन आ रहा है, कौन कौन है, कितने बाइक्स है, कितने लोग हैं, सब एरिया पहुँच के बताता हूँ आपको। चलो ब्लॉग पे बने रहिए, लास्ट तक बताता हूँ। चलो। तो गाइस पूरा रात में पूरा सुनसान रोड है। अभी बज रहे रात के 1:30 बज रहे अब तक। ये पूरे रोड खाली है। ये यहाँ पे बेचारा जा रहा है स्विगी वाला, रात का मेहनती लड़का। रात भर लोग बेचारा अपने लिए मेहनत कर रहे हैं। ये यहाँ के कुत्ते लोग, स्ट्रीट डॉग्स देखो, सिर्फ भोंकते रात को, सिर्फ भोंकते। चलो गाइस मिलते एरिया पहुँच के, जरा सेफली ड्राइव कर लेता पहले। सो गाइस पहुँच गया एरिया में। तो सब अभी निकल रहे। तो मिला तो सबको कौन कौन है। ये अभी चालू हो गए। ये हमारे बेस प्लेयर प्रतीक सकट। ये तो लग रहा है मेरी शादी में जा रही है, देखो ना, ये इतनी मेकअप वेकअप करके। ये हमारा आउट ऑफ इंडिया से आया हुआ बंदा। किधर गया था रे तू? रशिया। हाँ रशिया रिटर्न है, देखो। तो गाइस मिलाता हूँ और लोगों को भी। और कौन कौन है? ये हमारे टॉप प्लेयर बाबू। ये हमारे फायर ब्रिगेड, ये फायर ब्रिगेड है हमारे। ये हमारे जय, ये बेस प्लेयर है। तो गाइस अब निकल रहे हम लोग। ये हमारे ओनर को नहीं मिला तुमको, ओनर को मिला तुमको। ये हमारे ओनर गुलशन गुप्ता। भाई कभी निकलना है फिर? अभी निकलने का अपने को हो गया टाइम। किधर है, कौन बाकी है अभी? और अभी लोग कॉल तो लगाओ फटाफट। यही होता है हर जगह, सब जाते वक्त सबको कॉल करना पड़ता है पर्सनली कि आ जाओ। तो अभी सबको किया है कॉल। अभी कौन कौन आ रहा है फाइनल आपको बताता हूँ मैं सबको। लेट्स सी। तो गाइस हम लोग निकल रहे हैं अभी। चलो भाई गाइस, गणपति अप्पा आई क्वीरा माते की। चलो गाइस मिलते आगे आगे, देखते ही है। तो गाइस हम लोग रुके पेट्रोल पंप पे। भाई टाकी भी फुल किया कि नहीं? फुल टाकी कर दिया भाई, सब सेटअप सब लोग टाके फुल। सिर्फ गणपति अप्पा मोरया। चलते बनने का सिर्फ टाके फुल भाई, सिर्फ टाके फुल। माझा पेट्रोल पंप आहे, कोणाला पाहिजे तेवढं पेट्रोल घेऊन जावा। काय शेट काय बोलले? फ्री आहे, पेट्रोल फ्री। फुल गाडी सगळ्यांच्या। चल भाई क्रेडिट कार्ड दे। रेट कार्ड नाही, पेट्रोल पंपच आपला आहे। पेट्रोल पंप आप आहे। सगळे टाकी फुल करतात आहे, म्हणजे एकदमच जायला, म्हणजे परत कुठे थांबायला नको, म्हणून सगळे एकदमच टाकी फुल करतात आहे। मग गाईस भेटूया पुढे 15 राहा ब्लॉगमध्ये, असेच ब्लॉग एन्जॉय करत राहा। चला भेटूया।
तो गाइस हम लोग पहुंचे अभी लोनावाला घाट पे। यहाँ पे मंदिर, सब बारिश में भीगे, वो सब रुके अभी। ये हमारे लेट्स कमर जो पीछे रुक गए थे, जो अब भी आए। ये इसका बताना, ये देखो, ये देखो अपना दोस्त दिखा, ए गुलशन। तो गाइस ये देखो अपना दोस्त बाहर की टाइम से अजय, अजय इकडे या। अजय 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 चले गए आगे भाई, अजय चले गए आगे। तो गाइस और कितना टाइम लगेगा हमारे पूछने अपन को? हाँ कितना टाइम लगेगा पूछने अपन और को? अपने को ज्यादा नहीं, एक हाफ एन आवर से 45 मिनट में पहुंच जाएंगे। और आधा एक घंटा पकड़ लो। दर्शन लेते हुए अपन आगे बढ़ते रहेंगे, बीच में बारिश लग गया हमको घाट पे, बहुत जोर से बारिश आ रहा था। तो बस अभी हम लोग निकले गाइस। तो काय मी थांबलो आता लोणावळा घाटावर, व्ह्यू बघू शकता तुम्ही। आणि हा आमचा आजचा फोटोग्राफर माहुल, प्रोफेशनल फोटोग्राफर। अरे आठवडा मी आतला कसा? सो गाइस फुल एन्जॉय सगळे पब्लिक थांबले तिकडं। सो गाइस तुम्ही बघू शकता तिकडचा व्ह्यू, हा लोणावळा व्ह्यू, पूर्ण फॉग आहे, पूर्ण फॉग। अजून अर्धा तास लागणार इकडे पोहोचायला। इथे पोहोचल्यावर तुला भेटू। चला तोपर्यंत लाईक, शेयर आणि सब्सक्राइब करना। तो गाइस हम लोग पहुंच गए, 4 घंटे के ट्रैवलिंग के लास्ट में हम लोग पहुंच गए। एकविरा माते की जय। सासरे सासरे तो गाइस पहुंच गए हम लोग, थोड़ा फ्रेश वगैरह हुए, मूवी धो के अभी मंदिर में जा रहे दर्शन करने के लिए। ये पहला बारी। हाय मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना। ऐकुरा म्युझिकल्स ग्रुप ठाणे 2024 टी शर्ट लॉन्चिंगसाठी कारल्या देवी एकविराईला पैठेशी आता सध्या पाया पडणार आपण। नंतर वरती जाणार, 5 पायऱ्याला पाया पडणार, तिथून वरती जाणार। पूर्ण एकविरा म्युझिकल्स ग्रुप आलेला आहे, सगळ्यांना दाखवू शकतो आपण। आमचा कीबोर्डिस्ट आहे, बेसवाले, तापीवाले दाखवासारखं नाही, त्याला आम्ही तिकडे पाठवले। आमचे ऑर्गनायझर सुद्धा आहेत, आमच्या मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते, सगळे पूर्ण टीम आली आहे। तर बघू शकता तुम्ही पूर्ण टीम। आणि आमचा बेस्ट प्लेअर तुम्हाला दाखवलेला स्टार्टिंगला, आणि हा आमचा ओनर। आई माऊलीचा बघू शकता सगळे चढतात पायऱ्या। अशा तऱ्हेने तुम्ही बघू शकता की आम्ही टप्प्याटप्प्यामध्ये पार करत 5 पायऱ्यापर्यंत आलो आहे। सगळे ग्रुपचे सदस्य हळूहळू येत आहेत, काही जण पुढे आहेत,
काही जण सोबत आहेत, काही पार्टी आहेत. आत्ताच जस्ट आम्ही 5 पायऱ्यांपाशी आलो आहोत. आता दर्शन घेऊया. आज पाहिजे बाय आईचा भाई आता जाऊया अजून डायरेक्ट वरती आईंच्या चरणीत दर्शनासाठी. चढत मध्ये एक टोल नाका आलाय आम्हाला. असं बघू शकता तुम्ही. टोल नाका गेट पास झाला. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. लोकांपासून माझा मेसेज पाठवा. नक्कीच आम्हाला देत जा पैसे, आम्हाला कोण नसतात तुमच्याशिवाय. नक्कीच हा? आत्मविश्वास चांगलं कर, पैसे खाली पडले. धन्यवाद. आशीर्वाद द्या फक्त. तर ह्यांचं म्हणणं पण खरं असतं की ह्यांचं कोण नसतं, तर आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी केली आपण. काय बोलतो गुलशन? काय नाही, बरं वाटतं जरा इकडे येऊन. खरंच गेल्या 6-7 महिन्यापासून चाललंय यायचं आज येऊ उद्या येऊ, पण काही येता येत नाही आम्हाला. शेवटी आज आईने आम्हाला बोलवलंच आणि आम्ही इथं आलोय, सुखरूप पोचलोय. बस आता अजून आईच्या दर्शनाची आहे. कधी लवकरच बघतोय. लवकरच पोचू आपण वरती. बस तर एक 10 मिनिटाच्या अंतरावर आम्ही पोचू आणि आईचे दर्शन घेऊ. तर फायनली तुम्ही बघू शकता आम्ही पोचलोय. कमीत कमी 700-750 सीड्या चढून वरती पोचलोय. तर आतमध्ये आईच्या गाभाऱ्यात जाऊन जर आम्हाला फोटो काढायचा अलाउड तर नाही, पण माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न करेल तुमच्याकडे पोचवायला. तर तुम्ही घरी बसून तुम्ही दर्शन तुझं घेऊ शकता. तर तुम्ही गुलशन काय बोलता? नमस्कार मंडळी, खूप बरं वाटतंय. 700 ते 750 पायऱ्या चढून आम्ही इथे आलोय, वरती पोचलोय. ते आईचं मंदिर बघूनच मन प्रसन्न झाला. असं वाटलं का स्वर्गात आलोय म्हणून. खूप बरं वाटतंय. आम्ही नक्की आता चाललोय. गर्दी नाही आज मंगळवार म्हणून. खरंच गर्दी नाही. आम्हाला तर असं वाटलं की आज मंगळवार असून गर्दी असेल, बट इकडे येऊन असं वाटतं की गर्दी काहीच नाही आहे. आम्ही दरवर्षी गेले 8 वर्ष झाले आम्ही इथे बँड आणतो. यावर्षी काही कारणामुळे मला बँड आणता नाही आला. संडे नाही भेटला म्हणून खूप पोरं आपली पण कमी आलेत बँडची. आता आपले दरवर्षी 35-40 पोरं येतात. आज आम्ही थोडक्यातच आलो आहे, पण खूप मजा येते, खूप बरं वाटतंय. आता मी आज चाललो आहे. प्रयत्न करू 100% की तुम्हाला आम्ही फोटो काढायचा प्रयत्न करू. पण बघू आता आतमध्ये काय रूल्स अँड रेग्युलेशनचे फोटो काढायला भेटणार नाही, पण नक्की प्रयत्न करू. ठीक आहे, नक्की. तर गाईस दर्शन एकदम खूप मस्त झालं आमचं. एकदम मन प्रसन्न झालं असं म्हणतात ना, मन प्रसन्न झालं. असं वाटत होतं की उठून नको तिकडनं बसलेलो. असं वाटतं की उठून नको की तिकडे बसून जाऊ. मग ते लोक बोलले की फक्त 5 मिनटं बसायला भेटतात. आणि तिकडे आतमध्ये मी फुल प्रयत्न केला की मला फक्त एक फोटो काढून द्या. मग ते लोकांची तिकीट अशी होती की मला अलाउच नाही केलं त्या लोकांनी. तर सॉरी गाईज की माई काढू नाही शकलो फोटो मी. तर आता टी शर्ट लॉन्च केला आहे, तुम्हाला टी शर्ट पण दाखवून टाकतो. तर आमचे ग्रुपचे ऑर्गनायझर आई इक्विरा म्युझिकल ग्रुप ठाणे जे 2024चा टी शर्ट लॉन्च करत आहे. हा बॅक साईड आणि फ्रंट साईड. तर हा टी शर्ट तुम्हाला कसं वाटलं हा टी शर्ट नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच आनंद वाटेल तुम्ही सांगांबद्दल. तर परत एकदा सांगतो मी, परत एकदा खूप प्रयत्न केला आतमध्ये फोटो काढायचा, पण सिक्युरिटी एवढी टाईट होती की मला काढायला भेटलंच नाही. तरीसुद्धा खूप
बोलतात ना, त्यांना खूप कन्व्हिन्स केलं मी त्यांना की एक फोटो काढून द्या फक्त मला. तर टाईट सिक्युरिटी टाईट होती की मला परवानगी दिलीच नाही त्या लोकांनी. दरवर्षी आम्ही लपून छपून कधीतरी काढतो फोटो, पण ह्या टाइमला सिक्युरिटी जास्तच टाईट आहे ॲक्च्युली. त्यावर्षी जे आपले आहेत जे कालाचे गार्ड आहेत ते पण बदललेले. सो काही कारणामुळे आम्हाला नाहीच काढता आला. खूप प्रयत्न केला, पण ठीक आहे, दर्शन झालं तेच खूप महत्त्वाचं आहे. आणि आईचं सगळी काही जे तुम्हाला काय यूट्यूबवरून बघायला भेटेल काय हरकत नाही. गाईज अशा प्रकारे खूप चांगला दर्शन झालं आमचं. तर आम्ही निघालो आलो परत दर्शनासाठी. तर भेटू घरी पोहोचू. तर गाईज पोचलो आहे फायनली घरी. तर ऑलमोस्ट आम्ही काहीतरी 14-15 तासच्या प्रवासाने आता पोचलो आहे घरी. तर हा व्लॉग इकडेच एंड करतो आहे. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा. चला, गुड बाय.